मित्रांनो, आताच काही वेळापूर्वी फर्स्ट क्लास दबाडे हा चित्रपट बघून आलोय आणि काय भारी मजा आली ते काही विचारूच नका। म्हणजेच या चित्रपटामध्ये काय खास आहे आणि का बरं फर्स्ट क्लास दबाडे हा चित्रपट आपण मिस करायला नाही पाहिजे, चला बघूयात। तर मित्रांनो, फर्स्ट क्लास दबाडे हा चित्रपट आज म्हणजे 24 जानेवारीला आपल्या जवळच्या सिनेमागृहात रिलीज झालेला आहे आणि हा चित्रपटाचा मी कुठलाही ट्रेलर किंवा टीजर सुद्धा बघितला नव्हता। त्यासोबतच मी हेमंत ढोमेचा झिम्मा हा चित्रपट सुद्धा बघितला नाही आहे। त्यामुळे फर्स्ट क्लास दबाडे या चित्रपटाकडून माझ्या काहीच अपेक्षा नव्हत्या। तर मी जेव्हा सरळ सिनेमागृहात फर्स्ट क्लास दबाडे हा चित्रपट बघितला तर हा चित्रपट बघून मला फारच मजा आली। फर्स्ट क्लास दबाडे या चित्रपटाची सुरुवात दबाडे फॅमिलीतील व्हर्जिन प्रशांतच्या लग्नाच्या तयारीपासून सुरू होते आणि त्या लग्नाच्या धावपळीत आपण दबाडे फॅमिलीच्या सगळ्या फॅमिली मेंबरशी हळूहळू ओळख केली जाते, ज्यामध्ये मला आजी म्हणजेच उषा नाडकर्णी यांचा परफॉर्मन्स फारच बेस्ट वाटला। त्यांचे जोक्स खूपच इनोसंट होते पण ते तितकेच डबल मिनिंग वाटत होते। प्रशांत आणि किरण हे दोघे भाऊ आहेत आणि बहीण भावातील जी रोजची चकमक आहे ती बघण्यात सुद्धा फारच मजा आली। किरणचं 2 वर्षापूर्वी ब्रेकअप झाल्याने त्याचे काही पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत। त्यासोबतच किरणच्या बहिणीला म्हणजेच जयूला मुलं बाळ होत नसल्याने त्यांचे सुद्धा प्रयत्न सुरूच आहेत। तर फर्स्ट क्लास दबाडे या चित्रपटाचा सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह पॉइंट म्हणजे रायटिंग। सिनेमाची कथा फारच सिंपल आहे परंतु ती तितकीच डीप मिनिंग पर्यंत रुजणारी आहे। म्हणजे कितीतरी वेळा जोक्सच्या दरम्यान काहीतरी वेगळीच शिकवण देणारे डायलॉग सुद्धा आपल्याला या चित्रपटामध्ये सापडतील। त्यासोबतच फॅमिलीतील सगळ्यांचा परफॉर्मन्स खूपच भारी आहे आणि साइड ऍक्टर मध्ये मला नवरीची मैत्रीण जी किरण सोबत लढ करते तिचा परफॉर्मन्स फारच आवडला। बाकी सिनेमाच्या वीक पॉइंट्स मध्ये सिनेमाची एडिटिंग म्हणावी लागेल, जी काही सॅड सीन मध्ये खूपच स्ट्रेस केली जाते आणि काही सीन हे सेकंड्स मध्ये निघून जातात। मी फर्स्ट क्लास दबाडे या चित्रपटाला 5 पैकी 4 स्टार देणार आहे। म्हणजेच एक असा चित्रपट जो आपल्याला खूप जास्त हसवेल आणि थोडासा रडवेल। बाकी यानंतर मी झिम्मा चित्रपट सुद्धा बघणार आहे। आपल्याला हा चित्रपट कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीतील सगळ्यात खतरनाक विलन कोणते होते जाणण्यासाठी वरची व्हिडिओ बघा आणि अशाच तुफान मराठी कंटेंटसाठी सबस्क्राईब करा।